हिने मटण धुवून आणलेलं आहे. भाताच्या मटण दाल मुंड्याला आणलेले. प्रत्येक घराचा मान असतो. आता एक घराचा झाला तर दुसऱ्या घराचा. प्रत्येक घर येणार आणि आपला आपला मान ठेवणार देवीजवळ. मटण टाकतं ते. मसाला रेडी झाला. मित्रांनो आता आहे ना कोंबडे आणलेत. परंपरा आमची बऱ्याच वर्षापासून चालू आहे. पहिल्या दिवशी एकमेकांच्या पालखीचं सोहळा, दुसऱ्या दिवशी तेलवण्यात येते. हॅलो मित्रांनो, आज आपण आलो आपल्या माहुलमध्ये. माहुलमध्ये आज आहे ना यांची एकविरा आईची जत्रा आहे. तर आपण त्या जत्रेमध्ये जाणार आहोत. काल तुम्ही बघितलंच असेल त्या व्हिडिओमध्ये त्यांचा जल्लोष, त्यांचा उत्साह. तर आज आहे ना त्यांच्या जत्रेमध्ये नैवेद्य द्यायचं आहे. त्या नैवेद्यामध्ये त्यांचं मटण वगैरे होणार आहे. तर ते आपण बघूया. तर कसं त्या जत्रेतलं मटण असतं ते बघूया. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल ना मित्रांनो, तर आपल्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट खूप जरुरी आहे. तर चला आपण जाऊया तिथे. एक चहा पितो आणि लगेच तुम्हाला भेटतो तिथे. बघा मित्रांनो, इकडे किती सजवलेलं आहे. हे बघा आपल्या आई एकविराचे पूर्ण आता थोडं त्यांची तयारी चालू आहे. हे बघा पूर्ण मंडप वगैरे टाकला. तर इथे पण बघा, इथे पण पूर्ण आहे ना तयारी करतात. बघा मित्र, नैवेद्य बनवणार आहे. तर गूळ वगैरे टाकला आणि त्यात पीठ वगैरे टाकून तर पुऱ्या बनवून आपल्या आईला नैवेद्य देणार. बघा आता शिरा तयार केला. तर शिरा पण त्या नैवेद्याला लागणार. ही परंपरा आमची बऱ्याच वर्षापासून चालू आहे. पहिल्या दिवशी एकमेकांच्या पालखीचा सोहळा, दुसऱ्या दिवशी तेलवण्याच्या टायमाला याचं वडे बिडे करून त्रिकोणी म्हणून नैवेद्य असं दाखवतात. बस हे आमच्या जेवण करणारे आहेत. सगळा कुठला प्रोग्राम असला तर ह्या जाऊबाई, ही माझी छोटी जाऊबाई, या सपोर्ट करतात सगळं करायला. मित्रांनो आता आहे ना हे कोंबडे आणलेत बळी द्यायला. त्यांना आता त्यांचं पण मटण करणार आहेत ते लोक. हे दादांनी आणलेत, दोन्ही दादांनी. भेटला हा भात होतोय. चालन आवाज दे, कांदा बट्टीची आवाज दे, कांदा टाकलेला आहे, मीठ आणि कांदा. काळी मिरी टाकली आता बघा. तर यांच्या परंपरेनुसार आता पूर्ण पूजा वगैरे त्यांनी नैवेद्य ठेवलेला आहे एकविराईला. तर सर्वजण त्यांच्या पूजा करतात. बोलो रे जय कुठे गेली सगळी.
मटण टाकतात आहे. मसाला रेडी झाला. मटण टाकलेलं आहे ना. तर त्याचं राईसचं पाणी जे उरलेलं ना ते टाकतात त्याच्याने अजून टेस्ट वाढते. मसाला टाकला त्याच्यात. प्रत्येक घराचा मान असतो. आता एक घराचा झाला तर दुसऱ्या घराचा, प्रत्येक घर येणार आणि आपला आपला मान ठेवणार देवीजवळ. त्याच्यामध्ये एक पान ठेवतात, पानावर पूर्ण पुरी वगैरे ठेवतात आणि कलेजी असतात. तो पूर्ण मान असतो देवीला. पूर्ण रांगोळी वगैरे काढणार. पूर्ण जसं आपण बघितलं पहिले तसं नैवेद्य ठेवणार. इकडे जेमची पार्टी चालू आहे. उकळी आली आहे. हा आता एक लॉट आहे. अजून दुसरा बकरा बनणार आहे. हा पहिला बकरा. तर बटाटे टाकतात. बघा आता कोंबडा कापलेला ना, जो आईला मान दिलेला तो कोंबडा आता इथे बनवला. हा प्रसाद आहे. प्रसाद कलेजी आणि पुरी देतो. बघा इकडचे दादा लोक आहेत. त्यांचे सर्वांनी मेहनत खूप केली आहे. सकाळपासून त्यांची मेहनत चालू आहे. लेडीजची पण पूर्ण मेहनत चालू आहे. बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे. आता याच्यात खोबरं टाकणार आहे ताई. मस्तपैकी खोबरं जातं त्याच्यात. अजून एक उकळी येईल. त्याच्यात ते चिकनचं आहे ना, त्याच्यामध्ये सर्व मसाले जातात. गावठी चिकन आहे. ने मटण धुवून आणलेलं आहे. चिकन आहे सॉरी. बघा आता या सर्वजणी आहे ना, इथे आपला लिंबू वगैरे कापतात आहे.
त्यांच्यावर पण सगळे आपापलं योगदान देतात याच्यामध्ये. ते कांदा बटाटे वगैरे. बघा. इकडे चिकन धुतात आहे बघा. इथे सलाडची तयारी चालू आहे. इकडे काकडी पण कापतात. हे चिकन धुतात आहे. हे आता नवीन चिकन आणलेलं आहे अजून. ते खूप लोक येणार आहेत जेवायला, तर ते पूर्ण आता तयारीच चालू आहे. चिकन शिजतंय बघा. गावठी गावठी झालेलं आहे मटण. साईडला उतरून ठेवणार. इथं तर परत दुसरा लॉट ठेवणार. हे 10 किलो मटण आहे. आता 15 किलो अजून ठेवणार. कोथमीर टाकली. पूर्ण रेडी झाली. फर्स्ट आता तयार झालं. आता सेकंड पण होणार. यासाठी ठेवणार. डाळमुंडी बनते आता. मुंडीसाठी आहे ना पूर्ण साफसफाई करायला लागते. जळवले पहिले ते आणि त्याच्यानंतर साफ करायला. काही दाल मुंडी आता झालेली. आता मला बी या.